नमस्कार मित्रांनो. डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सदराखाली आपण वेगवेगळे विषय हाताळत असतो. आता हा जो आपण व्हिडिओ याच्या पुढे बघणार आहोत हा पाव किंवा ब्रेड आपण जो म्हणतो, तर तो कसा बनवायचा याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. बऱ्याच मुलींनी आणि मुलांनीसुद्धा सांगितलं की आजच्या जगामध्ये शेफ किंवा एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आपण ज्या वेळेला जातो तर त्यावेळेला फार महत्त्वाचं असतं की आपल्याला पदार्थ कसे बनवायचे आणि पदार्थ कसे करायचे. ब्रेडसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती ॲक्टिव्ह यीस्ट. याच्यामुळे ब्रेडला जो सॉफ्टनेस येतो, तर त्याच्यामध्ये जे ग्लुटिन फॉर्मेशन करावं लागतं ते आहे. त्याच्यापासून ब्रेड बनतो तो आहे हा मैदा. त्याच्यामध्ये आपल्याला आणि बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये त्या वेळेला घ्यायचे. साधारण अर्धा किलो जर आपला मैदा असेल तर त्यामध्ये आपल्याला एक 5 ग्रॅम ते 10 ग्रॅम हे यीस्ट घ्यायचं आहे. यीस्ट म्हणजे तुम्हाला आता मी इथे दाखवतो या पुडीमध्ये. तर हे बारीक आपले जशी खसखस असते तर खसखसीच्या दाण्यासारखं हा पदार्थ आहे. आणि ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह यीस्ट म्हणतात, ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट. हे आपण वाटीमध्ये मी सांगितलं तसं बरोबर 5 ग्रॅम मोजून अर्ध्या किलोसाठी. आता माझ्याकडे 5 ग्रॅम रवा मैदा आत्ता नाही आहे, त्यामुळे आपण हे साधारण 2-2.5 ग्रॅम आपण मोजून घेणार आहोत आपल्या वेइंग बॅलन्सवरती. आणि त्याप्रमाणे आपण वजन केलं 2.5 ग्रॅम साधारण भरतं आहे, जे आपल्याला पाहिजे होतं तेवढं. त्याच्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं. जर खूप थंड हवेच्या ठिकाणी आपण राहत असाल आणि जर 30-35 डिग्री टेम्परेचर नसेल तर 30 ते 40 डिग्री तापमानाला पाणी सध्या मुंबईमध्ये गरम आहे, त्यामुळे आपण पाणी डायरेक्टली याच्यामध्ये घालणार आहोत. पाणी घातल्यानंतर हे आता थोडा वेळ असंच ठेवायचं आहे, पण नुसतं न ठेवता त्याला एका चमच्याने ते विरघळत ठेवायचं आहे. त्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते चांगले त्याचं पाण्यामध्ये जातं. तशीच दुसरी एक वाटी घ्या आणि ह्या वाटीमध्ये आपल्या पावाला चांगली चव येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ घेणार आहोत. थोडंसं मीठ चवीपुरतं अंदाजाने तुम्हाला घ्यायचं आहे. ते त्याला माप असं नाही आहे, पण तरीसुद्धा जर तुम्हाला माप हवं असेल तर साधारण यीस्ट घेतलं आपण तेवढंच 2 ते 2.5 ग्रॅम. आणि त्याही मिठाला आपण पाणी घालून ठेवणार आहोत. आणि मीठ पाण्यामध्ये आपोआप विरघळेल, त्यामुळे तिथे ढवळायची गरज नाही. पण जर मीठ राहिलंच खालती असं वाटलं तर पाणी ढवळून घ्यायला हरकत नाही. आता आपण सगळं फास्ट ट्रॅकमध्ये करणार आहोत. व्हिडिओच्या आपल्याला वेळेचा संबंध असतो. अशा पांढऱ्या पद्धतीने दुधासारखं त्याचं मिश्रण तयार होईल. आणि मीठ आणखीन यीस्ट हे दोन्ही एकत्र ठेवायचं नाही, असंच आपल्याला 10 मिनटं ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर आपण एक पातेलं घ्यायचं आहे मोठं, आणि त्या पातेल्यामध्ये हे आपलं मिश्रण जे आहे ते एकत्र करून त्याला कालवायचं आहे. आता हे मिश्रण आपण इथे बघणार आहोत, हे ऑलरेडी आपण तयार करून ठेवलेलं होतं आपल्या व्हिडिओसाठी. याच्या आतमध्ये चमचा आहे आणि हे यीस्टचं पाणी पहिल्यांदा घ्यायचं. त्याच्यामध्ये अर्धा किलो मैदा तो घेऊन हे चांगलं असं मिक्स करायचं. उरलेला ह्याच्यामध्ये जेव्हा घट्ट होईल ते, कारण हे पाणी पुरेसं नाही आहे, तिथे आपण मिठाचं पाणी केलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये घालायचं आणि ते ढवळत राहायचं. वरती साधारण हे दोन्ही जी आत्ता आपली जी इथे पाणी घेतलेली आहे ती 30 ml, आणखीन इथे 20 ml म्हणजे 50 ml पाणी इथे आत्ता आपण घेतलेलं आहे. आणखीन एक असंच 50 ml पाणी तुम्हाला वरती कदाचित घालावं लागेल. आणि ही अशा प्रकारची कन्सिस्टन्सी येस्तोवर तुम्ही ते करायचं. आणि हा असा मिक्स गोळा आपण जे म्हणतो ते झालं की ह्या पातेलेल्या ही जी क्लीन आपण म्हणतो तशी तर रॅप प्लास्टिकचं लावून अर्धा ते 1 तास ठेवून द्यायचं. हे असं घट्ट बांधून ठेवलं की तुम्हाला आतमध्ये
ते फुगलेलं दिसेल, म्हणजे फर्मेंटेशन आपण जे म्हणतो ते होताना दिसेल. त्याच्यामध्ये या यीस्टमधनं आणखीन आपल्या गव्हाचा मैदा जो आहे आणि मीठ यांच्या पाण्याने त्याच्यामध्ये आता तयार होतो CO2 गॅस, जो आपल्या कार्बोनेटेड ड्रिंक्स जे आपण म्हणतो, सॉफ्ट ड्रिंक्स, लिम्का, गोल्ड स्पॉट, कोका कोला, थम्सअप, तर ह्याच्याप्रमाणे ते आतमध्ये त्याचे फुगे तयार होतात आणि ते मिश्रण एक अर्ध्या पाऊण तासामध्ये, जसं आपण इडलीचं पीठ किंवा ढोकळ्याचं पीठ भिजवून ठेवलं आणि ते फुगतं, त्या पद्धतीने ते वरती छान फुगत जाईल. तासाभरानंतर पुन्हा काढायचं आहे. पुन्हा त्याच्यावरती आपण असंच भरपूर मेहनत घेऊन त्याला मिक्स करून ठेवायचं आहे. आणि आता हे असं तयार झालेलं आपलं मिश्रण 1 तासानंतर हे इथे तयार झालं आहे. आता नेहमीच आपण ओव्हनमध्ये करतो, पण आज आपण जे सगळ्यांना सहज उपलब्ध असेल असा हा एक लो कॉस्ट गॅसवरचा ओव्हन आपल्याकडे आहे. याची सोपी पद्धत आहे. या इथे हा आता आपण गॅसवरती ठेवणार आहोत, हा ओव्हनचा खालचा भाग, आणि गॅस चालू करणार आहोत. तो गॅस चालू केला की आतमधलं हवा गरम व्हायला लागेल आणि ती गरम हवेवरती आपण ओव्हनसारखंच त्याचं हे होऊन आपण त्याला पाव तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. बघा आता आतमध्ये तुम्हाला दिसत असेल, आतमध्ये त्याला ज्वाळ पण झालेली आहे तयार. त्याच्यावरती ही आपण जाळी ठेवलेली आहे. आता या जाळीवरती आपल्याला आपलं पावाचे छोटे छोटे गोळे करून त्याच्यावरती आपल्याला आता हे ठेवायचं आहे. आणि हे गोळे आता आपण इथे घेणार आहोत आणि त्याच्यावरती आता हे ठेवायला सुरुवात करणार आहोत आपण. ओव्हन जर प्रीहीट केलेला असेल तर तो चांगला असतो. तर आता हे आपलं प्री हिटिंग चालू आहे ओव्हनचं. तिथपर्यंत आपण हे पावाचे गोळे याच्यावरती ठेवूया. हे छान नंतर फुगतील आणि आपला पाव जो आहे तो तयार होईल. जर आपल्याला पावावरती काही सीड्स म्हणजे आपल्या बिया असतात त्या लावायच्या असतील तर आपण या पावावरती या घटकेलाच ते ठेवू शकतो, किंवा आपण नंतर थोडासा जेव्हा तो तयार होईल त्याच्यानंतरही आपण त्याच्यावरती घालू शकतो. आणि त्यावेळेला किंवा त्याच्या आधी त्याच्यावरती आपण आता पावाचे आपण इथे गोळे करून ठेवलेले आहेत. बंद पाव असतो आपला, तशा प्रकारचा आपण पावाचं ठेवणार आहोत. आणि नंतर आपण जो प्रयोग करणार आहोत तो गोल एक अख्खा हा जो मोल्ड शेप आहे, या मोल्ड शेपमध्ये आपण तो नंतर घालणार आहोत. आता ह्यालाच थोडीशी चांगली चव येण्यासाठी, पाव छान दिसण्यासाठी तुकतुकीत, आपण त्याच्यावरती एक तेलाचा मुलामा देणार आहोत, किंवा त्याच्यावरती आपण थोडंसं तूप घालणार आहोत. एक थेंबच आत्ता घालायचं आहे, जास्त तूप आत्ता घालायचं नाही आहे. नंतर ज्यावेळेला आपण एक 10 मिनिटांनी उघडून पुन्हा बघणार आहोत. आता हे आपलं एकमेकांना चिकटलेत, थोडीशी आपली लेवल ओव्हनची बरोबर नाही झालेली इथे म्हणून, पण काही हरकत नाही, त्यांनी फरक पडत नाही आपल्याला. आता हे आपण हा जो इथे गॅस तयार केली, ओव्हन तयार केलेला आहे, त्याचं झाकण बंद करून आपण ते आता पहिले 5 मिनिटाचा टायमर लावणार आहोत आणि बघणार आहोत उघडून. आणि त्याच्यानंतर आणखीन पुन्हा 5 मिनिटाचा. अलेक्सा, सेट टायमर फॉर 5 मिनिट्स. 5 minutes starting now. असा आपण आता टायमर ठेवलेलं आहे. इथे आपल्याला आता व्हिडिओ पॉज करून आपण 5 मिनटं थांबणार आहोत आणि मग उघडून बघणार आहोत. त्यावेळेला पुन्हा एकदा व्हिडिओ चालू करू आपण. कसा आपला पाव तयार होतो ते आपल्याला अंदाज येईल त्यावेळेला. तेव्हा आपण त्याच्यावरती काही बिया किंवा तीळ किंवा खसखस असं आपल्याला जे त्या पावावरती खायला आवडेल असं आपण लावू शकतो. किंवा हे आणखीन थोडंसं घट्ट भिजवून त्याला आपण रोल करून
पावाचे रोल असतात त्याप्रमाणे करू शकतो. लंबुडके केल्यानंतर त्याला आपला हॉटडॉगसारखा करता येईल. बेसिक प्रिपरेशन पावाचं हेच आहे. ह्याच्यानंतरची पद्धत आहे ती फक्त वेगवेगळ्या आतमध्ये तुम्हाला काही जर मिश्रण घालायचं असेल, म्हणजे आपल्याला पफ बनवायचा असेल, तर आत्ता जशी आपण पावाची लादी हे केलं आतमध्ये करून त्याच्यावरती लावलं, तसं करून वरती आपण काही जे आपल्याला स्टफिंग घालायचं असेल ते घालून वरती पुन्हा तसंच डोसा आपण घालतो तसा वरती घातला की होईल. अशा प्रकारचा तो ओव्हन आहे. आपल्याला टेम्परेचर आतमध्ये किती आहे हे मोजमाप करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी आपल्याकडे हा एक टेम्परेचर इंडिकेटर आहे. याच्यासाठी साधारण 150 ते 200 डिग्री जास्त पावाला टेम्परेचर ठेवलं तर तो करपायची शक्यता असते, म्हणून आपण तेवढंच ठेवतो. या ह्याच्यावरती आपल्याला आता टेम्परेचर दिसेल या कांडीवरती. हा बघा, आता इथे हा टेम्परेचर इंडिकेटर चालू झाला आहे. बाहेर आपल्या इथे 31.8 टेम्परेचर आहे. या इथे ओव्हनला बरोबर समोरच्या ठिकाणी आपण आता हे गोल फिरूया. म्हणजे आपल्याला या इथे हा जो स्लॉट दिलेला आहे तो ओपन मिळेल. इथे खालती स्लॉट आहे. या स्लॉटमधनं आपण आतमध्ये घालणार आहोत की आपल्याला आतमध्ये टेम्परेचर किती आहे हे कळेल. जसं मी तो आतमध्ये टाकला तसं तुम्हाला लक्षात येत आहे की आता हे 54 डिग्री झालं आहे. टेम्परेचर आतमध्ये चांगलं वाढलेलं आहे. आपल्याला साधारण 150 ते 200 आलं की गॅस कमी जास्त करावा लागेल, पण गॅसवरती जरा थोडं कठीण पडतं. ह्या अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट सतत आतमध्ये घालून आपल्याला ते एकदा आपण 2-3 वेळेला प्रयत्न केला की आपल्याला अंदाज येईल की किती मापावरती गॅस ठेवला हा सेटिंग त्याचं, की आपल्याला 150 ते 200 डिग्री टेम्परेचर आतमध्ये येत आहे. आता बघितलं तर तुम्ही हे 160, 170 म्हणजे आपलं टेम्परेचर थोडं जास्त व्हायची शक्यता आहे. म्हणून मी गॅस थोडासा बारीक करतो आता. हा हे आता 200 डिग्रीपर्यंत आपलं टेम्परेचर आतमध्ये गेलेलं आहे. म्हणजे जास्त झालं आहे आपलं टेम्परेचर. आतमध्ये हा मीटर घालायला, टेम्परेचर मीटर घालायला थोडा वेळ लागला. हरकत नाही, आपण चालू ठेवूया. आणि गॅस बारीक केल्यामुळे, पूर्ण बारीक केला आहे मी आता तो, त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त आता आपल्याला टेम्परेचर वाढणार नाही. आणि जे मिनिमम टेम्परेचर आपल्याला ठीक आहे, आता हे स्टेबिलाईज झालेलं दिसत आहे 239, 238. फक्त आपण 150 म्हणतो, पण 160, 170पर्यंत आपण ठेवायचा प्रयत्न करूया. हे टेम्परेचर आता इथे सतत मॉनिटर करत राहू. मी म्हटलं तसं की आत्ता ह्या स्टेजला आपण व्हिडिओ इथे पॉज करतो आहे आणि पुन्हा नंतर 5 मिनटाचा जो आपण टायमर लावलेला आहे तो झालं की त्याच्यावरती आपण पुन्हा बघूया पावाची स्थिती काय आहे. गॅस ओव्हनला आणखीन क्वांटिटी याच्यावरती आपल्याला अवलंबून असतं की किती वेळ लागेल. साधारण 10 ते 12 मिनटात आपला पाव तयार व्हायला पाहिजे, चांगला वरना खरपूस आणि स्पॉन्जी छान फुगलेला असा. आता बघूया कसा होतो ते. सवय केल्यानंतरच आपल्याला त्यात जास्तीत जास्त माहिती मिळेल. तर आता इथे व्हिडिओ थांबवतो. 5 मिनटानंतर पुन्हा चालू करूया. धन्यवाद. नमस्कार. आपली 5 मिनटं आता झालेली आहेत. आपण टेम्परेचर बरोबर मेंटेन केलं आहे. 200पर्यंत आहे. त्यापेक्षा थोडंसं कमी असतं तर चांगलं झालं असतं, पण ठीक आहे. आता आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे, त्यामुळे हे आता मी बाहेर काढतो आहे आणि आपण आता झाकण उघडून बघायचं आहे की आपला पाव कसा फुगतो आहे, कशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट्स मिळणार आहेत. आणि आपण हे उघडलं आहे. वा, बघा आता छान वरती फुगायला लागला आहे पाव. बाजूनी ब्राऊन होत चाललं आहे. तूप जिथे घातलेलं आहे तिकडेही होत आहे. आता ही वेळ आहे की या याच्यामध्ये आपण लवकरात लवकर त्याच्यावरती जर आपल्याला जे काही बिया टाकायच्या आहेत त्याच्यावरती, त्या जर आपण केल्या तर ह्या फ्लॅक्स सीड्सच्या बिया आहेत त्या आपण थोड्याशा त्याच्यावरती पेरायचा प्रयत्न करणार आहोत की नंतर त्या खायला चांगल्या लागतील. त्यांना तीळ आवडतात, खसखस आवडते किंवा अन्य काही त्याच्यावरती आपल्याला जर टॉपिंग करायचं असेल किंवा ह्या पावातच जर काही मसाला द्यायचा असेल तर तेही आपण करू शकतो. आता हे आपण पुन्हा पटकन उघडायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. या बिया आपण ह्याच्यावरती आता
टाकल्यात तुम्हाला दिसत आहे. थोडा मला वाटतं उशीर झाला, 1-2 मिनटं आधी घ्यायला हवं होतं. ठीक आहे, आपल्याला शिकता येईल ते. तर ह्या बिया आपण त्याच्यावरती ठेवलेल्या आहेत आणि आपण आपला आता पाव पुन्हा तयार करायला या इथे तो स्लॉट जो आहे आपल्या ओव्हनला टेम्परेचर घालायचा तो आता इथे आपण ठेवला आहे. पुन्हा आपण त्याच्यामध्ये ते आता बाहेर काढल्यामुळे 67-68वरती आलं होतं. ते पुन्हा आपण आता आत घालू आणि टेम्परेचर सुरुवात करूया त्याची. जर 150च्या वरती 160पर्यंत वगैरे जर नाही गेलं तर गॅस जो बारीक ठेवला आहे आता आपण एकदम, तो थोडासा आपल्याला मोठा करून घ्यावा लागेल. आतमध्ये टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली आहे. झाकण उघडल्यामुळे थंड झालं होतं, पण ते पुन्हा आता बिल्टअप होत आहे. आणि त्याचबरोबर आपण गॅस जर लागलाच तर आपण वाढवणार आहोत. अजूनही वाढतं आहे तिथपर्यंत आपल्याला गॅस मोठा करायची गरज नाही आहे. आणि ज्या पद्धतीने आत्ता वाढत आहे त्याच्या अंदाजावरनं असं दिसतं आहे की आपण 150-160पर्यंत नक्की जाणार आहोत. त्यामुळे आत्ता आपण अजूनही गॅस सेटिंगला हात लावलेला नाही आहे. घाई करू नका, 2 मिनटांनी काही जास्त फरक पडत नाही. आणि आपल्याला आता पुढचं पुन्हा एकदा 5 मिनटांनी बघायचं आहे. त्यामुळे टेम्परेचर इथे स्टेबिलाईज होत आहे. तोवर अलेक्साला सांगूया, अलेक्सा सेट टायमर फॉर 5 मिनिट्स. 5 minutes. Starting now. आधीची 5 मिनटं मध्ये जो काय आपण हे घालण्यासाठी गेलेला वेळ आहे तो 1 मिनटं धरला. तर आत्तापर्यंत आता ह्या 5 मिनटानंतर आपली साधारण 11 ते 12 मिनटं वेळ झालेला असेल. आणि आपण जसं प्रेडिक्ट केलं होतं, अपेक्षा केली होती, त्या पद्धतीनेच टेम्परेचर 160-165पर्यंत वरती गेलेलं आहे. आणि मला वाटतं की गॅस सेटिंग आपल्याला काही बदलायची गरज नाही आहे. हे मगाच सारखंच 200पर्यंत जाणार आहे. आणि आपला पाव छान मस्तपैकी मऊ लुसलुशीत पण वरना कडक कुरकुरीत असं तयार होणार आहे. तर पुन्हा 5 मिनटाची वाट बघूया. व्हिडिओ इथे पॉज करतो आणि पुन्हा आपण चालू करूया. धन्यवाद. अलेक्सा स्टॉप. आणखीन 5 मिनटं आपली झालेली आहेत. तापमान आपलं 200वरतीच मेंटेन झालेलं आहे. आपण आता हे बाहेर काढणार आहोत. पुन्हा उघडून बघणार आहोत की आता पुढच्या 5-6 मिनटामध्ये आपल्याला आपल्या पावावरती काय प्रगती बघायला मिळते. वा वा वा, जकास छान वाढत चालला आहे पाव. जेवढा फुगायला हवा होता तेवढा फुगत नाही आहे. अपेक्षा कदाचित आपली हीट कमी जास्त होत असेल. पण आपण बघूया. आपण मीनवेल आता आणखीन 5 मिनटं त्याला देणार आहोत ब्राऊन व्हायला. अलेक्साला पुन्हा सांगूया 5 मिनटं. अलेक्सा सेट टायमर फॉर 5 more minutes. You have made up the timer, so I'll start one. Okay, 5 Alexa, minutes. stop. Alexa, stop. Alexa, set timer for 5 minutes. Alexa, set timer for 5 minutes. Setting timer. 5 minutes. Starting now. आता हा उरलेला जो आपला केकचा डो होता किंवा जे आपलं कणिक होती त्याच्यात आपण थोडंसं व्हेरिएशन करणार आहोत. त्याच्यामध्ये मसाला पाव आपण म्हणतो त्या पद्धतीने करणार आहोत. तर आपल्याकडे थोडंसं तिखट आपण याच्यावरती घालणार आहोत पावावरती. थोडंसं वरती जिरं घालणार आहोत. आणि आता हे आपण आधीच्याच स्टेजला घातल्यामुळे थोडंसं आतमध्ये पण जाईल ते आणि वरती राहील. आणि एक छान मसाला ब्रेड आपला तयार होईल की जो नुसता आपण चहाबरोबर किंवा इवन नुसतासुद्धा तोंडात टाकायला हरकत नाही. थोडासा बटर लावलं, मस्का लावला तर थोडासा आपला गोडा मसाला किंवा दुसरा आपल्याला जो पाहिजे असेल तो मसाला आपण जर घातला तर आपलं हे छान तयार झालेलं आहे. मिश्रण करायची गरज नाही. पहिला पाव तयार झाला की आपण तो आतमध्ये लावणार आहोत. आता तयार आहे इथे. मगाच्या सारखं त्याच्यावरती थोडंसं आपण तूप घालून ठेवणार आहोत. ते छान पसरेल. आणखीन एका ठराविक वेळानंतर आपण त्याच्यावरती त्याला तुपाचा मुलामा इथे आता आधीचाही आपला जो होता त्याच्यावरती पुन्हा देणार आहोत.
असं तर तयार आहे. पुन्हा 5 मिनटाची वाट बघायची आहे. पुन्हा इथे आपण पॉज करणार आहोत आणि आपलं टेम्परेचर कसं जात आहे त्या पद्धतीने आपण आपलं मॉनिटरिंग चालू करायचं आहे. नमस्कार. पुढच्या साधारण 5 ते 6 मिनटामध्ये आपला असा हा छान ब्रेड इथे आता तयार झालेला आहे. तो गार झाला की आपण बाहेर काढू आणि मग त्याचं पुन्हा निरीक्षण करूया. इथपर्यंत आपण म्हटलं तसं इथे हा आपला दुसरा मसाला ब्रेड इथे तयार करण्यासाठी आपण तयार ठेवलेला आहे. तर त्याला आता आपण ओव्हनमध्ये प्रीहीटेड ओव्हन आहे तो आत ठेवणार आहोत. ते करायच्या आधी जर याची लेवल आपल्याला जर थोडी इम्प्रूव्ह करता आली तर आपण करूया. म्हणजे आपल्याला जे तिरकं होतं आहे आपलं ते कमी करता येत आहे का बघता येईल. मला वाटतं आता हा जास्त बरोबर बसला आहे. ह्या इथे आपण लोड केला आहे. त्याच्यावरती आपण आता हे ओव्हन ठेवून दिलं, झाकण ठेवून दिलेलं आहे ओव्हनचं. इथे गार करतो आहे आपण आणि पुन्हा ॲलेक्साला आता एकदम एक सलग आपण आता 10 मिनटाचं टायमर लावणार आहोत. ॲलेक्सा सेट टायमर फॉर 10 मिनिट्स. 10 minutes. Starting now. आता 10 मिनटं पुन्हा व्हिडिओ पॉज करूया आणि तो मसाला ब्रेड आपल्या त्या अख्ख्या बाउलमध्ये चांगला आकाराचा कसा तयार होतो त्याची वाट बघूया. नमस्कार. आपले आता दोन्ही केक झालेले आहेत. हे बघा आपले केक थोडेसे खालनं आपले चिकटले गेले त्यामुळे निघाले नाहीत, पण केक काय म्हणतो पाव फार सुरेख झाला आहे. आम्ही आता खाऊन पण बघितला आणि इतका सुंदर झाला आहे आपला. वाव, मस्त. थोडंसं बटर लावलं, उत्तम पाव आपला तयार झालेला आहे. आणि हा आता आपण उघडून बघणार आहोत मसाला ब्रेड आपला झाला आहे का. डायरेक्टली आपण 12 मिनटं ठेवला होता. एक टेस्ट जी आपली केकसारखी असते तशी याच्यामध्ये पण आपण बघणार आहोत. नाही चिकटत आहे कुठे, म्हणजे हे झालेलं आहे. आता हा थंड झाला की आपल्याला कळेल कसं होणार आहे ते. आपला हा गॅसचा ओव्हन असल्यामुळे वरनं त्याला जास्त हीट मिळत नाही. सगळी हीट खालच्या बाजूनी लागते. कदाचित त्याच्यात थोडीशी जर वाळू भरली तर आतमध्ये वरती पण गरम होईल. आणि पुढचा प्रयोग आपण करणार आहोत तो ह्या एअर फ्रायरमध्ये, की तिथे वरनं पण हीट लागते. आणि हा जो पाव जो आहे जो वरनं हा तांबूस झालेला दिसत नाही आहे, लालसर झालेला दिसत नाही आहे आपल्याला, पण साईडने दिसतोय त्याचे एजेस. इथे सुद्धा खालचं चिकटला. तर याचं कारण आहे आपला हा गॅस ओव्हन जो फक्त खालनाच गरम करतो. जरी त्याला मध्ये भरपूर अंतर ठेवलेलं असलं, गोल तो वरना हीट देत असला तरी वरती जेवढी हीट डायरेक्ट जी हीट पाहिजे, जी इलेक्ट्रिकल ओव्हनमध्ये वरती एलिमेंट्स असतात किंवा त्याचे वरनं जी हीट येते ती ह्याच्यात येत नाही. आणि त्यामुळे ह्या पावाला आपल्याला थोडासा वरनं पांढरा राहील. जास्त जर आपण बेक करायचा प्रयत्न केला तर तो असा कडक होईल. आणि म्हणून या दोघांचा मधला भाग ठेवून आता किती छान फुगला आहे आणि मऊ झालेला आहे. आपण याला स्लाईस करून बघूया. जर एखादा स्लाईस आपल्याला काढून त्याचा तुकडा कसा पडतो हे जर बघता आलं. अजूनही तो गरम आहे त्यामुळे खरं आत्ता करणं बरोबर नाही आहे, पण व्हिडिओ आणखीन आपल्याला चालू ठेवायच्या ऐवजी आपण इथे बघणार आहोत की आपला पाव चांगल्या पद्धतीने निघू शकतो आहे का बाहेर. आता एक छोटासा तुकडा मी पहिला काढून बघायचा प्रयत्न करणार आहे. बहुतेक आपल्याला सक्सेस मिळेल का नाही मिळेल हे आत्ता सांगणं कठीण आहे. पण शुअरली जर चांगल्या ओव्हनमध्ये जर आपण बनवला किंवा ह्याच ओव्हनला थोडं आपल्याला गॅसचं ॲडजस्टमेंट अजून चांगल्या पद्धतीने करावी लागेल. पण जी एका पावाला चांगली अशी भोकं असतात, छिद्र असतात, स्पॉन्ज असतो, स्पंजासारखा जेव्हा पाव तयार होतो तेव्हा त्याला जी मजा येते खायला तो मऊ, तर तसाच आपला हाही झालेला आहे. तुम्ही बघताय गार झाला की आणखीन थोडा चांगला होईल. बघा किती छान स्पंज आतमध्ये आपली भोकं पडली आहेत आणि फार उत्तम रीतीने गरम पाव खायची आता मला
संधी मिळते. तर या इथे मी हा व्हिडिओ थांबवतो. पाव बनवणं इतकं काही फार कठीण नाही आहे हे तुम्हाला आता दिसलं असेल. थोडं आपण 2-4 वेळेला ट्राय केला, प्रगती केली त्याच्यामध्ये, तर आपण सहज कंट्रोल करू शकू. टेम्परेचर कदाचित कमी ठेवून जास्त वेळ ठेवायला हवा आहे किंवा जास्त ठेवून कमी वेळ ठेवायला हवा आहे, हे 2-4 प्रयत्नानंतर आपल्याला कळेल. आणि अशाच प्रकारे आपण ह्याच्यापुढे वेगवेगळे जे व्हिडिओज ह्या अन्नपदार्थां बनवण्यासाठी आणि प्रोटेक्शनसाठी, जसं आपण आंब्याची साठं बनवली किंवा आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जे फणसाचे गरे आहेत किंवा काजू कतली आहे किंवा फज जे म्हणतो आपण, चॉकलेट फज किंवा स्ट्रॉबेरी फज, असे बरेच प्रयत्न आपण केलेले आहेत मुलांबरोबर. आणि आता तेच पुढे वाढवून आपण त्याला एक चांगलं स्वरूप देऊन छान प्रकारे हे कोर्सेस मुलांसाठी पुढच्या वर्षाच्या अकॅडमिक इयर 2025-26मध्ये आणणार आहोत. आत्ता फक्त प्रायोगिक तत्वावरती आहेत. त्याच्यापुढे जाऊन ते रेग्युलर सर्टिफिकेट कोर्ससाठी सुद्धा आपण केपेबल होऊ, असं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.